भारताचा पहिला ऑलिम्पिक मेडल विजेता बस मध्ये तिकीट काढत होता, माहित आहे का? नाही ना? सांगतो मग. तुम्हाला वाटतं ऑलिम्पिक मेडल मिळालं की जीवन सेट होतं, मग खाशाबा जाधव यांची ही कहाणी ऐका, दिल टूट जाएगा भावा. तर सीन असा आहे, 1952 मध्ये हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये खाशाबांनी कुस्ती या खेळामध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले. हे भारताचे पहिले इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक मेडल होते. देशाचा गर्व होता. पण मेडल भेटल्यानंतर काय झालं? गव्हर्नमेंट कडून सन्मान नाही, परमनंट नोकरी नाही, कॅश रिवॉर्ड नाही. हो, तसं काही शास्त्र नव्हतं तेव्हा वाटतं. मग आपल्या पहिलवानाने उपजीविकेसाठी शेती केली. त्यानंतर महाराष्ट्र एसटी बस मध्ये कंडक्टरची नोकरी केली. आपल्या भारताचा पहिला ऑलिम्पिक हिरो बस मध्ये तिकीट काढत होता. तिकीट घ्या असा आवाज त्याने दिला. ज्याने जगात भारताचं नाव केलं, तोच माणूस रोजच्या जगण्यासाठी धावपळ करत होता. आजच्या प्लेयर्सला करोडो मिळतात, ऍड्स, ब्रँड्स, फेम सगळं मिळतं. पण 1952 मध्ये कोणी विचारलंही नाही. 1984 मध्ये गरिबीत निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर लोकांना आठवलं, अरे हा तर आपला ऑलिम्पिक हिरो होता. आता नागराज मंजुळे खाशाबांवरती बायोपिक करत आहे. जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शन. खाशाबा जाधव भारताचे पहिले चॅम्पियन होते. त्यांना सीन काय कडून सल्यूट. तर सीन काय आहे समजला ना?